नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवडी पेंढरी या गावानजीक असलेल्या घाटामध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे। यात ज्युनियर महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन वर्गातून परत नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे। या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स बस जंगल घाटामध्ये आली असता बसवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे। तर या अपघातात एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर काही विद्यार्थी जखमी झाले असल्याची ही माहिती पुढे आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्समध्ये 52 विद्यार्थी प्रवास करीत असल्याची माहिती आहे। यातील सर्व विद्यार्थी हे सरस्वती विद्या मंदिर शाळेचे असल्याची माहिती समोर येत आहे। वर्ध्यात ट्रेनिंगसाठी हे विद्यार्थी गेले होते। दरम्यान वर्ध्यातून नागपूरला ही बस परतत असताना नागपूर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवडी पेंढरी या गावानजीक असलेल्या एका घाटामध्ये हा अपघात झाला आहे। यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। तर अनेक विद्यार्थी यात जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे। सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे।